नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतचे अपडेट घेऊन आलो। त्या भरतीसाठी पुरुष आणि महिला असे दोघेही पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, ज्याची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट क पदासाठी ही मेगा भरती या विभागामार्फत घेतल्या जात आहे, ज्यासाठी पगार तुम्हाला 19,900 ते 92,300 रुपये पर मंथ असणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये या पदाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यासाठी फक्त 100 रुपये अर्ज फी देऊन ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे। SC ST आणि महिलांकरता ही अर्ज फी माफ असणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता। तर आता तुम्हाला विचार पडला असेल की कोणत्या पोस्ट आहेत, त्यासाठी वॅकन्सी किती आहे, पात्रता काय लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला भरतीबाबत ठळक महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, ज्यामध्ये एकूण जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। गट क ची रिक्रुटमेंट स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत घेतल्या जात आहे, ज्यामध्ये 3,131 रिक्त जागा इथे भरल्या जात आहेत। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असणारा उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे। महाराष्ट्रामध्ये या पदाच्या परीक्षा होणार आहे, तर महाराष्ट्रामध्येच परीक्षेचे ठिकाण दिले जाणार आहे, त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। अर्जदार या ठिकाणी पुरुष आणि महिला असे दोघेही पात्र उमेदवार इथे अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। वेतन तुम्हाला या पदासाठी 19,900 ते 92,300 रुपये पर्यंतचा पे स्केल असणार आहे। त्या पदानुसार त्याचे वेतन इथे दिले गेलेले आहे। कायमस्वरूपी भरती इथे असणार आहे। गट क पदासाठी ही रिक्रुटमेंट होत असून त्यासाठी 3,131 जागा इथे भरल्या जात आहेत। त्याची ऑफिशियल जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, ही जी ऑफिशियल जाहिरात इथे आहे, ग्रुप सी चे पद आहे, ज्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर सारखी वेरियस पदे इथे भरल्या जात आहे। त्याकरता 3,131 रिक्त जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। तर 3,131 रिक्त जागेसाठी ही मेगा भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्याकरता शिक्षण पात्रता फक्त 12वी उत्तीर्ण असणारा उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो, 12वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता एक कायमस्वरूपी नोकरी इथे उपलब्ध होत आहे। तर जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांनी नक्की ते प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, या पदासाठी जो काही पे स्केल आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे। लोअर डिव्हिजन क्लार्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट करता लेवल 2 चा पे स्केल आहे, ज्यामध्ये 19,900 ते 63,200 रुपये पर मंथ वेतन इथे दिल्या जात आहे। त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर करता लेवल 4 चा पे स्केल आहे, ज्यामध्ये 25,500 ते 81,100 रुपये पर मंथ वेतन या ठिकाणी दिल्या जात आहे। काही पदांसाठी लेवल 5 चा सुद्धा पे स्केल या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये 29,200 ते 92,300 रुपये पर मंथ वेतन असणार आहे। त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए साठी लेवल 4 चा पे स्केल आहे, ज्यामध्ये 25,500 ते 81,100 रुपये पर मंथ या ठिकाणी वेतन दिल्या जात आहे। तर अशा प्रकारे वेतनाबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर वॅकन्सी इथे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी कंबाईन या पदासाठी 3,131 रिक्त जागा इथे भरल्या जात आहे। टेंटेटिव्ह वॅकन्सी आहे, तर या पदांमध्ये वाढ किंवा घट होण्याची चान्सेस आहे। त्याची जी काही अपडेट असणार आहे ती तुम्हाला ssc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे। तर या संकेतस्थळाची जी काही लिंक आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या लिंकवर क्लिक करून जी काही या पदभरतीची अपडेट असणार आहे त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे या वॅकन्सी बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट काय असणार आहे त्या ठिकाणी बघू शकता। 18 ते 27 वर्ष वयाची अट या पदासाठी लागणार आहे, ज्यामध्ये 2000 जानेवारी 1999 अगोदर आणि 1 जानेवारी 2008 नंतर जन्मलेले उमेदवार या पदासाठी पात्र अर्ज करण्याकरता आहे, परंतु त्यामध्ये वयाची अट 18 ते 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे एज लिमिट बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर अपर एज लिमिट क्रायटेरियातील उमेदवारांकरता एज रिलॅक्शन या ठिकाणी बघू शकता, त्या कॅटेगरीनुसार इथे देण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती एज रिलॅक्शन बाबत माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे। सविस्तर जाहिरात जर तुम्हाला या ठिकाणी घ्यायची असेल त्याची PDF मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन करा। टेलिग्राम ग्रुपची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। त्यानंतर या पदासाठी शिक्षण पात्रता कशा प्रकारची आहे, तर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए साठी या ठिकाणी शिक्षण पात्रता बघू शकता, ज्या उमेदवाराने 12वी ची परीक्षा
सायन्समधून मॅथमॅटिक्स हा विषय घेऊन उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी म्हणजेच डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट या पदासाठी मान्यताप्राप्त मंडळातूनच्या उमेदवाराने 12वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्याचसोबत जे उमेदवार आत्ता 12वीला आहे त्या उमेदवारांनी देखील या ठिकाणी अर्ज करायचा, परंतु कट ऑफ ची डेट येतपर्यंत त्या उमेदवारांनी ती 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, त्याचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रता या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे। तर दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्यानंतर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता ssc.gov.in या दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे। सुरुवातीला वन टाइम रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे। वन टाइम रजिस्ट्रेशन या ठिकाणी झाल्यानंतर त्या पदासाठी तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा। अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आली आहे। सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। तर या जाहिरातीची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो 100 रुपये फी म्हणून या ठिकाणी देण्यात आलेली आहे महिलांकरता, त्याचप्रमाणे SC ST कॅटेगरीतील उमेदवारांकरता आणि अपंग व्यक्तीकरता किंवा एक सर्व्हिसमॅन यांच्याकरता ही फी एक्झॅम्प्टेड केलेली आहे। म्हणजेच या उमेदवारांकरता ही फी माफ असणार आहे। जनरल OBC कॅटेगरीतील उमेदवारांकरता फक्त 100 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे। 19 जुलै 2025 ही फी भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी फी भरलेली नसाल तर तो फॉर्म इनकम्प्लीट या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि रिजेक्टेड करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची। तर अशा प्रकारे अर्ज फी याबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता परीक्षेकरताची काही सेंटर असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक रिजनमध्ये जे काही सिटीज या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जी काही शहरं आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। प्रत्येक रिजन अंतर्गत मित्रांनो त्या शहरांची नावे त्या परीक्षा केंद्रकाची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर आपलं जे काही केंद्र असणार आहे मित्रांनो ते वेस्टर्न मध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर आपला जो काही भाग आहे महाराष्ट्राचा तो वेस्टर्न मध्ये या ठिकाणी येत असतो। तर या ठिकाणी बघू शकता अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे अशा प्रकारची सिटीज परीक्षा केंद्र म्हणून या ठिकाणी देण्यात आलेले आहे। महाराष्ट्रामध्येच या पदाच्या परीक्षा या ठिकाणी होणार असून ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही परीक्षा केंद्र या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी परीक्षा करिता जाण्यासाठी या ठिकाणी कोणतीही अडचण इथे जाणार नाही। तर अशा प्रकारे परीक्षा केंद्राची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर जे काही एक्झामचे स्वरूप असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। टायर 1 आणि टायर 2 या 2 बेसिसवर तुमची या ठिकाणी कम्प्युटर बेस एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। सुरुवातीला टायर 1 मध्ये कम्प्युटर बेस एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी विभागाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। तर टायर 1 मध्ये या ठिकाणी बघू शकता जे काही अभ्यासक्रम आहे त्याची माहिती इथे देण्यात आली आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस अशा प्रकारचा अभ्यासक्रम असणार आहे। त्याकरता जे काही प्रश्न आहे, जे काही मॅक्सिमम मार्क्स आहे त्याची माहिती दिलेली आहे। परीक्षेकरता किती कालावधी असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर टायर 2 च्या एक्झामिनेशन करता कोणत्या प्रकारचा सिलेबस असणार आहे, सेशन 1 मध्ये त्याकरता 2 तास 15 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी असणार आहे। त्याकरता प्रश्न किती असणार आहे, मॅक्सिमम मार्क किती असणार आहे आणि टायमिंग या ठिकाणी परीक्षेचा किती असणार आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुमची स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट या ठिकाणी होणार आहे, कारण जे काही पद आहे ते ग्रुप C चे पद आहे। त्यामध्ये या ठिकाणी बघू शकता लोअर डिव्हिजन क्लार्क याची टायपिंग टेस्ट या ठिकाणी होणार आहे आणि जे काही डाटा एंट्री ऑपरेटरचे पद आहे त्याकरता स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण एक्झामचे स्वरूप या ठिकाणी दिल्या गेलेले आहे। तर या ठिकाणी बघू शकता 23 जून 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। 18/7/2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2025 या तारखेपर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर बाकीची जी काही प्रोसेस आहे
पदभरतीची संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेलं आहे। या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 2025 करता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। टोटल 3131 रिक्त जागेसाठी ही मेगा भरती या विभागाकडून ग्रुप सी च्या पोस्ट करता या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या असेल जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।